कंटाळलो मनान आवशिक सांगलंय खैतरी फिरा नेऊया. आऊस लगेच तयार झाली. तिका पण ताच होया होता. तेवढ्यात गोदला स्कूटीवरसून माझी कळ काढत गेला. मग मी सुद्धा गप रवतय. पाठसून हिरो जायत होतो. त्याच्यावरसून मी सुद्धा त्याची कळ काढलंय. रस्त्यावरी लाव आणि सुदगो आजो ढोरांका घेऊन येत होतो. आवशीन माका बाजूक लकटल्यान. तिका वाटलं आम्ही ढोरांका घाबरताय. तेवढ्यात बघतोय तर माझे आजे सुद्धा माझ्या पाठसून येत होते. हेरशी मी ढोरांका घाबरत नाही, पण खेपेन 7-8 इली की लय भीती वाटता. पण सुदगे आज्यान ढोरांका हांबडल्यान आणि ढोरा लगेच पुढे गेली. सुदगो आजो हात हलवत पाठसून चालत गेलो. आम्ही आमच्या गडग्याकडे पोचलाव. मी आधीच उडीयो मारीत मारीत पुढे गेलोय. मे महिन्यात पावसान सगळा झोडून काढलाय. त्यांना सगळा हिरवेगार केल्यान. आजे आमचे दांडो घेऊन पुढे चलत होते. औशीन लगेच उरले सुरले काजी पुंजाऊक सुरुवात केल्यान. तिच्या जीवाक काय थार नाही. गडग्यात इली की काजी रापत राहता. आता हे भिजलेले काजी फॅक्टरीवाले घेत नाही. घराकडे जायचा आणि त्याची मस्त भाजी करायची. माझी मालवणी गजाली ऐकान आवशिक वाटला मी सुद्धा काहीतरी सांगताय. तिका शुद्ध मराठीच्या याडा ऐका. तर हे तोतापुरी आंबे आहेत. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले. तेव्हा एक छोटंसं रोप होतं, त्याला लागले होते म्हणून मी कुतूहल म्हणून तुम्हाला दाखवलं होतं. पण हे खरंच आमचं तोतापुरी आंब्याचं झाड आहे आणि त्याला असे लागले. तुम्हाला मी तेव्हाही बोललेले की मे महिन्यात जस्ट त्याची सुरुवात होती. जूनमध्ये ते व्यवस्थित होतात. आता जून महिना चालू आहे. जूनची 5 तारीख आहे आज. तर हे बघा, हे लाल कलरचे असतात थोडक्यात. म्हणजे आमचे बाबा म्हणतात की ते लाल कलरचे तोतापुरी आहेत, म्हणून आम्ही त्यांना लाल कलरचे तोतापुरी बोलतो. काय आकडता शुद्ध मराठी बोलान.